मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपला लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, किलेस एंट्रीवरती होता। हा व्हिडिओ आपण ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल एसी वर बनवणार आहेत। मित्रांनो, हे कसं यूज करायचं मी ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे थोडं। आता भरपूर जण असे आहेत की त्यांच्याकडे फक्त मॅन्युअल एसीची कार आहे। मित्रांनो, टॉप मॉडेलमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल येतं, जसं की तुम्ही पाहू शकता। ऑटो, फॅन स्पीड, रेग्युलर, डिजिटल मीटर क्लस्टर येते मित्रांनो पूर्ण, जसं की तुम्ही पाहू शकता। आता इथं बंद झाली मित्रांनो एसी। ऑटोवर टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता ऑटोमॅटिक गाडीच्या मधलं टेम्परेचर बघून त्यानुसार एसी आपली चालू होती मित्रांनो। टेम्परेचर मेंटेन करते सेन्सरद्वारे, आणि जसं पाहिजे आपल्याला तसं मॅन्युअली पण आपण ऍडजस्ट करू शकतो। फॅन स्पीड, रिअर एसी, रिसर्क्युलेशन पाहू शकता। हे मोड आहेत मित्रांनो, खाली पाहू शकता एरो चेंज होत आहे। आता खाली पायाकडे येत आहे मित्रांनो। आता विंडशील्ड आणि खाली पाहू शकता। आता फ्रंट झाले, रिअर डिफॉगर पाहू शकता, फ्रंट डिफॉगर। इथून टेम्परेचर ऍडजस्ट करू शकतात मित्रांनो आपण। जेवढं इकडे कराल मित्रांनो 16, 17, 18 लो कड जेवढं जाईल ग्रीन कड तेवढं आपलं कूलिंग जास्त होईल, आणि जेवढं इकडे जाईल तेवढं कूलिंग आपली हाय, जसं की तुम्ही पाहू शकता गरम हवा चालू होईल याला। अशा प्रकारे यूज करावं लागते मित्रांनो। फॅन स्पीड असं यूज करावं लागते मित्रांनो, जसं की तुम्ही पाहू शकता। मेनूमध्ये इकडून टेम्परेचर सेट करायचा गेज आहे मित्रांनो, इकडून टेम्परेचर सेट करता येते आपल्याला। आणि बाकी सगळे मोड आहेत मित्रांनो खाली, जे की तुम्हाला मी आता सांगितले सगळे। तर अशा प्रकारे यूज करावं लागते। आणखीन सो मच। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।